नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, टीईटी 2026 या संदर्भात पाठीमागे मी अपडेट दिली होती. पण आता अजून एक अपडेट तुम्हाला मी देतोय. अपडेट अशी आहे की टीईटीचं नोटिफिकेशन कधी येणार आहे आणि परीक्षा कधी होऊ शकते. आता हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आमच्या सगळ्या टीमला आणि आम्हाला विचारलेला प्रश्न आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये तुम्हाला अंदाज बांधता येईल आणि अभ्यासाचं नियोजन सुद्धा करता येणार आहे. सो अजूनही अभ्यासाला लागला नसाल तर अभ्यासाला लागा, कारण जाहिरात येण्यासाठीची प्रोसेस चालू झालेली आहे. जाहिरात येण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात बिंदू नामावली पद्धतीने, आता इथे जाहिरात म्हणजे पदभरती नाही आहे, बिंदू नामावली असं काही करायची गरज पण नाही आहे. डायरेक्टली जाहिरात द्यायची, कारण ही काय पात्रता परीक्षा आहे. तो फक्त एवढंच आहे की ही प्रश्नपत्रिका काढणं, ही एक्झाम कोण घेणार, एक्झाम घेण्यापासून लास्ट तुमचा निकाल देईपर्यंतची प्रोसेस, याचा ज्याला एसओपी म्हणतो आपण, ही फक्त येऊ घातलेली आहे. सो लवकरच ही जाहिरात येणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला याचा अंदाज बांधता येणार. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस लॉन्च झाल्या. द्रोणा 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 2 बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे. दोन्ही बॅचेसचं फीचर असं आहे की ज्या बॅचेसमध्ये तुम्हाला सेपरेट पेपर 1, पेपर 2, पेपर 1+2 ची बॅच पण अवेलेबल आहे. प्लस दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला 5,000 पेक्षा जास्त निकाल देणारी टीम मार्गदर्शन करणार आहे. त्यांच्या टॉपिकनुसार आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स सुद्धा अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन प्रत्येक शनिवारी असतात. 350 प्लस तुम्हाला इथे टॉपिकनुसार, विषयानुसार पूर्ण टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. प्रत्येक शनिवारी डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, महारिव्हिजन सेशन पण असतात आणि विशेष म्हणजे डाके सरांचं 9वा दिवस नवी सुरुवात सेशन पण अवेलेबल आहे. हे सगळं तुम्हाला इथे भेटणार. दोन बॅचेसचं डिफरन्स एवढाच आहे, ह्या बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग घरपोच मिळणार आहे, ह्या बॅचमध्ये अवेलेबल नसणार. सो योग्य ती बॅच तुम्ही घेऊ शकता. आणि विशेष आज रमजान ईद निमित्ताने तुम्हाला 20% ऑफ आहे. ऐकलात बरोबर तुम्ही? यस. सो लगेच जॉईन करू शकता. त्यासाठी ईद20 नावाचा कोड पण तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगू इच्छितो बघा, पाठीमागे म्हणजे 10 फेब्रुवारी 2026 म्हणजे अगदीच एक महिन्यापूर्वीची गोष्ट असेल ही, तुम्हाला मी पुढारीची न्यूज पण दाखवत होती त्यावेळेस. जून जुलै महिन्यात दुसरी टीटी होण्याची संधी आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षेची जय्यत तयारी सुरू. आता ही बातमी फेब्रुवारी मध्ये आली होती आणि जून जुलै महिन्यात सांगितलं होतं. गुणांमध्ये शिथिलता मिळणार नाहीये तुम्हाला आणि कोल्हापूर प्रकरणातील टीटी उमेदवारांचा निकाल पण राखीव ठेवला होता. ही सगळी बातमी जुनी आहे, म्हणजे मागच्या महिन्यातली, एक महिन्यापूर्वीची. आत्ताची ह्या 18 मार्चला आलेली ही न्यूज आहे की टीईटी परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार. आता तुम्ही तयारीत राहा. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार. ही माहिती कोणी दिली माहिती तुम्हाला? परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी दिले. पुणे परिषदेचे अध्यक्ष हे आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या शिक्षण पात्रता परीक्षेचे पुढील वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. बाकी तुम्हाला मी वाचून दाखवत नाही. सगळं ही परीक्षा कशी असेल, आधुनिक टेक्निकल गोष्टी कशा असतील, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. पण जाहिरात वेळापत्रक येणार म्हणजे काय? तुम्ही मागची ऍड बघितली असेल बघा, मागची नोटिफिकेशन बघितलं होतं. ही नोटिफिकेशन 2025 जर बघितलं तर साधारणतः तुम्हाला बघा 15 सप्टेंबरला हे नोटिफिकेशन आलं होतं. हे नोटीस आली होती, ऍड बरोबर आहे, नोटीस आली होती, जाहिरात आली होती, जाहिरात नोटीस आली होती. 15 पासून तुम्हाला 23 पर्यंत, म्हणजे 23 पर्यंत फॉर्म भरायचे होते. ओके. त्यानंतर तुमची जी एक्झाम झाली ना, एक्झाम ती झाली बघा 23 नोव्हेंबरला स्टार्ट. 23 नोव्हेंबरला तुमची एक्झाम झालेली आहे. म्हणजे 15/9 पासून ते 23/11 जर बघितलं तुम्हाला तर ड्युरेशन हे तुम्हाला साधारणतः 2 मंथ प्लस तुम्हाला ड्युरेशन इथे भेटलं होतं अभ्यासासाठी. मग मला सांगा, ह्यावेळेचं नोटिफिकेशन यायचं म्हटलं तर पहिली निश्चित असेल की परीक्षा कधी घेणार आहे. साधारणतः जून एंड पर्यंत, जून एंड म्हणूया आपण किंवा जुलैचं स्टार्टिंग म्हणूया आपण. यामध्ये तुमची काय होऊ शकते? परीक्षा होऊ शकते. जूनच्या सुरुवातीला होणार नाही का? कारण त्यावेळेस बऱ्याचशा एक्झाम्स असतात, म्हणजे तुमच्या टायपिंगच्या पण एक्झाम त्यावेळेस असणार आहे. सो त्यामुळे ह्या एक्झाम जे असणार ना, ह्या जून जुलैमध्ये होण्याचे चान्सेस आहे. तुम्हाला माहिती आहे, नवीन जे शाळा सुरू होतात त्या साधारणतः जूनच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात चालू होतात. सो लगेच त्या एक्झाम घेणं शक्य होणार नाहीये. सगळे शिक्षक आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे यावेळेस जनगणना पण असणार आहे, मे मध्ये जनगणना होणार आहे. सो जून एंड किंवा जुलैमध्ये तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस असणार आहे. सो तेव्हा जर ती एक्झाम होणार असेल 2 महिने अगोदर तुम्ही विचार करा. साधारणतः एप्रिल एंड किंवा मे मध्ये, एप्रिल एंड किंवा मे मध्ये तुमची नोटिफिकेशन येऊ शकते बघा, मे मध्ये. मग एप्रिल एंड किंवा मे मध्ये नोटिफिकेशन येईल, तिथून पुढे तुम्हाला 2 महिने मिळतात. तो मला सांगा, ऍड आल्यानंतर 2 महिन्यात तयारी करणं तसं अवघड आहे. मी अगदी सगळ्यांचं अवघड असं म्हणणं, काही आहेत त्यांना होऊ पण शकतं, पण मागचा अनुभव सांगतो तुम्हाला की थेंबे थेंबे तळ साचे. आत्तापासून थोडा अभ्यास चालू ठेवा.
आणि त्यांना परीक्षा घ्यावीच लागणार आहे जून जुलैमध्ये, कारण शिक्षकांना संधी द्यायच्या आहेत. कारण 1 सप्टेंबर 2027 पर्यंत शिक्षकांना जवळपास महाराष्ट्रात 4.5 लाख शिक्षक आहेत, त्यांना टीटी क्वालिफाईड व्हायचं आहे. सो त्यासाठी आणि टीटी संदर्भात आरटी मध्ये पण उल्लेख आहे वर्षातून 2दा व्हायला पाहिजे. सो त्या अनुषंगाने हे नोटिफिकेशन तुम्हाला येऊ शकतं बघा. एप्रिल मे दरम्यान तुमचं नोटिफिकेशन येईल. एप्रिल एंड किंवा मे मध्ये येईल आणि तुमची परीक्षा साधारणतः जून जुलैमध्ये होण्याचे चान्सेस आहेत. 2025च्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कदाचित ती लवकर पण येऊ शकते, कदाचित थोडी लेट पण होऊ शकते, पण एक अंदाज तुम्हाला द्यायचा उद्देश आहे, जेणेकरून याच्यातलं तुम्हाला जे विद्यार्थी ज्यांना अभ्यास करायला सुरुवात करायची आहे किंवा ज्यांना वाटतंय की आम्हाला एक शेड्यूल सांगावं कधीपर्यंत एक्झाम आहे, म्हणजे आम्हाला आता प्लॅनिंग करता येतं. तुम्ही जुलै जरी पकडला 15 जुलैला साधारणतः किंवा अगदीच 1 जुलैला तुमची एक्झाम होणार आहे. सो आता किती दिवस बाकी आहे, कसं प्लॅन तुम्ही करावं, किती विषय आहेत, कोणत्या विषयाला किती वेटेज आहे, त्यानुसार तुम्हाला प्लॅन करता येणार आहे. हा अंदाज द्यायचा प्रयत्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून केला. अजून काही तुम्हाला अपडेट असेल तर मी देत राहीलच, पण असे नवनवीन व्हिडिओ नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा. आणि टीटीच्या बॅचेस 20% ऑफ मध्ये आता अवेलेबल आहे. रमजान ईद निमित्ताने लगेच जॉईन करा आणि तयारीला लागा. थोडा थोडा अभ्यास तुम्हाला नक्कीच तुमच्या पात्रतेकडे घेऊन जाणार आहे. तो अजून काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस परचेस करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.